पाण्याचा वेग जास्त होता, त्यामुळे माणूस वाहून गेल्याची माहिती मिळते आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्याला या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट देतील। प्रशांत, सध्याची परिस्थिती काय आहे? मृत्यू झाल्याचं कळतंय, या माणसाचा मृतदेह सापडलाय का? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता जे आहेत ते अग्निशमन दल जे आहे ते काम करत आहे। उपमहापौर जे आहेत संजय गाडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस आहेत आणि तो माणूस आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र प्रामुख्याने एक हे पाहावं लागेल की एवढे मोठे दावे जे महापालिकेने केले होते की अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, त्याची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे, त्याची पूर्ण काळजी घेतलेली आहे। मात्र आता देखील आपण जर पाहिलं तर हे आपण लाईव्ह दृश्य जे तुम्हाला दाखवू इच्छितो की अग्निशमन दलाची गाडी, अग्निशमन दलाचे जवान आहेत, मुंबई पोलीस असेल ते देखील आलेले आहेत आणि त्या दरम्यान त्या जो इसम आहे त्याला बाहेर कसा काढता येईल याची प्रयत्न सुरू आहेत। मात्र ही जी दुर्दैवी घटना आहे, मुंबईकरांसाठी दुर्दैवी घटना आहे। आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेला खर्चावलं होतं की आतापर्यंत तुमच्या मॅनहोलच्या ज्या जाळ्या आहेत त्या काय नाही लागल्या। मात्र त्याच्यानंतर आताची जी ही परिस्थिती पाहता आज एका निष्पाप नागरिकाचा जीव गेलेला आहे आपल्याला पाहावं लागेल। प्रशांत, तुम्ही तिकडे थोडं पुढे जाऊन तिथली परिस्थिती दाखवू शकता का? माणसाला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण आपल्यापर्यंत बातमी पोहोचली की त्या माणसाचा मृत्यू झालाय। तिथले काही अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होईल का? आपण बघू शकतो की या ठिकाणी हे सर्व अधिकारी जे आहेत ते काम करतायत। एक आतमध्ये लाईन ठेवलेली आहे आणि त्यानुसार इकडे आतमध्ये कोणाला येऊ आपण जर पाहिलं तर हा जो विभाग आहे तो चित्रा सांगळे जे आहेत त्या नगरसेविका आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ती बघ्यांची गर्दी देखील जमलेली आहे आणि आपण हे एकदम जवळूनच दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आतमध्ये जे आहे आतमध्ये जे आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत। स्वतः उपमहापौर संजय गाडी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। आपल्या बरोबर मुंबई महापालिकेचे उपमहापौर जोडले गेले संजय गाडे। गाडे सर, तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे। मुंबईमधली ही घटना, वारंवार अशा घटना घडतायत। हा जो माणूस आहे तो मॅनहोल मध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं आमदारांनी सांगितलंय, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मृत्यू अजून आता तो आपल्याला आढळलेला आहे। दुसऱ्या मॅनहोल मध्ये आपल्याला आहे आता अग्निशमन दलाचे आपले जवान त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। ठीक आहे, आणि जी मला आता माहिती मिळाली घटनास्थळीच आहे, त्या मॅनहोलच्या संरक्षण जाळीमध्ये अडकलेला कचरा साफ करण्याचं काम करत होता। त्याच वेळेला एक व्यक्ती ज्याचा मृत्यू झालाय असं आपल्यापर्यंत आमदारांनी पोहोचवलंय, पण सध्याची तिथली परिस्थिती काय आहे तुम्ही सांगू शकता का? 2 ते 3 मिनिटात आपला अग्निशमन दलाचा जवान खाली जातील आणि त्यांना बाहेर काढतील। त्यानंतर आपल्याला परिस्थिती ही नेमकी कळू शकेल। बरं, पण ही जी घटना घडली आहे ही मॅनहोल उघडं राहिल्यामुळे घडली। हा जो परिसर आहे तिथे अनेकदा तक्रारी देखील आल्या असतील तुमच्यापर्यंत, हे पहिल्यांदा मॅनहोल उघडं राहिलं नसेल। मॅनहोल उघडं राहिलं म्हणजे काय की तो ठेकेदार जो आहे ते मॅनहोल मधल्या ती संरक्षण जाळीत कचरा अडकलाय तो साफ करण्यासाठी ते काम करत होता आणि ते काम करत असताना हा जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये फोनवरती बोलता बोलता पडली आहे। आता खरं तर त्या ठेकेदाराने तिथे सतर्कता बाळगली पाहिजे होती, तिथे बॅरिकेडिंग करायला पाहिजे होती, पूर्ण दक्षता घ्यायला पाहिजे होती। ती न घेतल्या कारणाने घटना घडलेली आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। सर, काय कारवाई होईल या ठेकेदारावर? कारण नुसतं मॅनहोलचं झाकण उघडं राहिलं त्यामुळे तो माणूस जीवानिशी गेला। प्राधान्य देऊया आणि मग पुढचं आपण
ही दृश्य आपण पाहतोय. उपमहापौर आपल्याशी बोलत होते. पण साकी नाकामध्ये मॅनहोलमध्ये पडलेल्या माणसाचा मृत्यू झाल्याचं आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलंय. सध्या तिथे उपमहापौर स्वतः घटनास्थळी पोहोचलेले आहेत. अग्निशमन दलाकडून या माणसाला मॅनहोलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत. 20 ते 25 फूट खोल हा मॅनहोल असल्याचं कळतंय आणि पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे पाण्याला प्रवाह जास्त आहे आणि त्यामुळे या माणसाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. अन्सारी असं या माणसाचं नाव आहे. उपमहापौरांनी आपल्याला अशी माहिती दिली की हा माणूस फोनवर बोलता बोलता तिथे पडला, पण ज्या ठेकेदारानं तिथे काम सुरू केलं होतं त्या ठेकेदारानं तिथे कुठलंच एक फलक लावलं नव्हतं, बॅरिकेड्स लावले नव्हते की मॅनहोल उघडा आहे अशा स्वरूपाचं, आणि त्यामुळे त्या ठेकेदारावर देखील कारवाई केली जाईल असं उपमहापौरांनी सांगितलंय. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी अशी माहिती दिली आहे की हा जो माणूस आहे अन्सारी याचा मृत्यू झालाय. सध्या अग्निशमन दल प्रयत्न करते या माणसाला मॅनहोलमधून बाहेर काढण्याचे. जोपर्यंत ही वस्तुस्थिती कळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत या घटनाचे प्रत्येक अपडेट पोहोचवतोय. साकीनागामधल्या एका भागात मॅनहोल उघडं होतं, त्याच्यावर झाकण नव्हतं आणि त्यामुळे अन्सारी हा नामक माणूस तिथून चालत जात असताना थेट मॅनहोलमध्ये पडला. काही वेळापूर्वी घडलेली ही घटना आहे, मात्र त्यात या माणसाचा मृत्यू झाल्याचं स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलेलं आहे. सध्या मुंबई महापालिकेचे महापौर संजय गाडे तिकडे पोहोचलेले आहेत. ते या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स घेत आहेत. लोकांना त्रास होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यांच्या सोबत जे कार्य जे होते हो ते मॅनहोलमध्ये पडलो. काल रात्री एक माणूस आणखी मॅनहोलमध्ये पडलेले आहेत. याला मुंबई महानगरपालिका जे कारभार आहेत ना हे सगळे खड्ड्यात आहे, हे सगळे गटरात आहे. सगळे यांनी जे पैसे दिले होते ना साफसफाईला हे सगळं बारिशमध्ये वाहून गेलेलं आहे. त्याच्यावर चौकशी झाली आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. पण ज्या प्रकारे सातत्याने पालिका बोलते की नालेसफाई झाली आहे जवळपास 80-90%, पण दिसत नाही. अनेक ठिकाणी पाणी साचते. आज सकाळी दादरमध्ये पाणी साचलं. आज तर एका जणाचा मृत्यू झालाय. कसं पाहताय याकडे तुम्ही सगळं? आपण बघितले 2 दिवसा अगोदर एक लहान मुलं आहे, एक झाड कोसळलं आणि एक लहान 11 वर्षाच्या मुलाची एक मृत्यू झाली. ते लई दुर्दैवी आहे. पण त्यांचा ते झोपलेले आहेत. मुंबई महानगरपालिकाची महापौर उपमहापौर सगळे झोपलेले आहेत. त्यांना होशच नाहीत की मुंबईमध्ये काय चाललंय. लहान मुलांची डेथ होते, लोक मॅनहोलमध्ये गिरतात, मुंबई थांबते. सकाळी जे स्कूल जाणारा बाळा आहेत त्यांना त्रास होता. आमची बहिणी जे कामाला आहेत त्यांना त्रास होतात. ते मुंबईला ते डुबून टाकलेली आहेत. पाहिलं हे होते काँग्रेसचे आमदार अमीन पटेल सर. कॅमेरामन सतीश सह मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, मुंबई. तर अन्सारी असं या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाचं नाव आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी या संबंधित माणसाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. सध्या साकीनाक्यामधल्या या घटनास्थळी महापालिकेचे उपमहापौर संजय गाडे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेत आहेत. आपण पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊया. आपले प्रतिनिधी प्रशांत तिकडे उपस्थित आहेत. प्रशांत, या माणसाला बाहेर काढलं जात आहे. कुठपर्यंत हे बचाव कार्य पोहोचलंय? आपण जर लाईव्ह दृश्यांमध्ये जर बघितलं असेल तर आता अग्निशमन दलाचा जो जवान आहे तो त्या दोरीच्या साह्याने आतमध्ये गेलेला आहे आणि आतमध्ये जाऊन त्या दोरीच्या साह्याने आतमध्ये जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. आतमध्ये जवळजवळ 15 ते 20 फूटचे खोल आहे गटार. त्या आतमध्ये अग्निशमन दलाचा जवान जो आहे रस्सीच्या साह्याने गेलेला आहे आणि आतून त्या जो इसम आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. अतिशय शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते करत आहेत. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी देखील जमलेली आहे आणि श्वास जो आहे तो घ्यायला थोडासा त्रास होत होता लोकांना. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा एरिया जो आहे तो कॉर्डन ऑफ केलेला आहे. त्याला आतमध्ये कोणी जाऊ दिलं नाहीये आणि अग्निशमन दलाचा जवान जो आहे आता काही क्षणातच त्याला वरती काढण्यात येते. आपण लाईव्ह दृश्यामध्ये आपण बघू शकता की त्याला बाहेर काढतायत अग्निशमन दलाच्या जवानाला आणि त्याच्यामध्ये काय आहे आता ते देखील आता पाहावं लागेल. पण मोठ्या प्रमाणात जे आहे त्याला बाहेर काढतायत आता. त्याला काय मोठ्या प्रमाणात जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या समोर आता बोलण्यासाठी सोमनाथ सागळे जे आहेत. सोमनाथजी, काय सांगाल की ही जी घटना आहे ही जी घटना आहे ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. सकाळी 11 वाजता या ठिकाणी सन्मान हॉटेल खैराने रोड येथे
स्क्रॅपर जो असतो सिमेंटचा जो स्क्रॅपर्स असतो त्या स्क्रॅपर्स मध्ये गाडी टाकायचं काम चालू होतं आणि काम करत असताना त्या ठिकाणी जे कामगार होते ते प्रायव्हेट कामगार होते. मी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणी या ठिकाणी काम कोण करत होतो. आपण दुसऱ्यावरून घटना घडली. मुंबई महानगरपालिकेमध्ये जबाबदारी झटकण्याचं कारण नाही. मुळामध्ये मुंबईसारखं मोठं ऐसपैस पसरलेलं शहर तर कुठल्या अधिकाऱ्याकडून निष्काळजीपणा झाला, हलगर्जीपणा झाला याची माहिती घेऊ, त्याच्यावर कारवाई करू. पण ही दृश्य आपण पाहतोय. अग्निशमन दलाचा कार्यकर्ता खाली गेला होता त्या मॅनहोलमध्ये आणि त्याला बाहेर काढलं जातं. असेल की ज्याच्यामधून त्या मॅनहोल मधून त्या माणसाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि जो माणूस आहे तो मृत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तरी देखील अग्निशमन दलाच्या जवानांनी जेव्हा जी प्रक्रिया असते त्यानुसार हे हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात येईल आणि त्यानंतर जे त्याची पुढच्यावर त्याच्यावर काय आहे त्याच्यावर पाहिलं जाईल. मात्र आपण बघू शकतो की आता त्या मुलाला जो आहे तो बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आपण बघू शकतो की इथून आता ही जी अँब्युलन्स आहे, अँब्युलन्स आपण बघू शकतो की अँब्युलन्स जी आहे ती बाहेर पुढे घेतली जात आहे आणि अँब्युलन्सच्या मार्फत ही ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पाठवण्याचं काम सुरू आहे. पण आता जर पाहायला गेलं तर जो आतमध्ये पडलेला माणूस होता त्याला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आणि अग्निशमन दलाने त्या इसमाला बाहेर काढलं असून त्याला आता रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे. मात्र त्याची परिस्थिती पाहता तो जिवंत नाहीये हेच आता स्पष्ट झालेलं आहे. तरी देखील वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला मयत घोषित केलं जाईल. मात्र आता जो जी परिस्थिती आहे त्यानुसार तो जिवंत आहे का हे देखील प्रश्न आहे. मात्र आताची परिस्थिती पाहता तो या ठिकाणी जिवंत नसण्याची शक्यता आहे जास्त, कारण एवढा वेळ त्याचं सफोकेशन मध्ये आतमध्ये होता आणि आपण बघू शकतो की आता त्याला बाहेर काढण्यात अतिशय जो अग्निशमन दलाचा जवान होता तो रस्सीच्या द्वारे आतमध्ये गेला. तो त्या आतमध्ये जाऊन त्याने त्या ज्या इसमाला त्या बांधलं आणि वरती आला. आता आपण जे सोमनाथ कांगळे त्यांच्याशी बोललो तेव्हा या ठिकाणी त्यांच्याकडे कोणाकडेही वर्क ऑर्डर नव्हती अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते सांगितलं जातं. आणि मग हा जो यांच्याकडे वर्क ऑर्डर नसताना यांनी काम कसं सुरू केलं हा देखील प्रश्न आहे. मात्र हे जे प्रश्न आहेत हे अनुत्तरित प्रश्न असतात, कारण याची उत्तरं शेवटपर्यंत मिळत नाहीत. आता ह्याच्यावर ह्याच्या मृत्यूला जबाबदार कोण हा देखील प्रश्न आहे. जे महानगरपालिकेने जे मोठे मोठे दावे केले होते की आम्ही अनेकांना आम्ही मुंबई पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती पूर्ण झाली होती, तर ती काय पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. कारण आताच या पावसाळा अजून सुरूही झाला नाहीये व्यवस्थितपणे. त्याच्या आधीच अशा मोठ्या मोठ्या दुर्घटना ज्या आहेत त्या घडत आहेत. आणि मॅनहोल मधून पडून हा जो आपण बघू शकतो की त्यांना ह्या ज्या स्ट्रेचर आहे त्या स्ट्रेचर मधून अग्निशमन दलाच्या या जवानांनी रेस्क्यू केलं आणि त्याला अँब्युलन्स मध्ये या रुग्णवाहिकेमध्ये आतमध्ये ठेवत आहेत. आणि पण त्यांची जी आताची परिस्थिती पाहता तो जिवंत नसल्याचं प्राथमिक दिसत आहे, कारण बऱ्याच वेळापासून तो आतमध्ये पडला होता. आता जो प्रश्न जे निर्माण झालेले आहेत पुढारीद्वारे देखील आपण हे प्रश्न अनेक वेळा आपण विचारले होते की ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या लावण्याचं काम हे कधी करणार होते. पण आता हे जाळ्या लावण्याच्याच कामामध्ये जर असा मोठा प्रकार घडला असेल तर ह्याला जबाबदार कोण. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर इकडे मोठ्या प्रमाणात जी गर्दी झालेली आहे आणि माझ्यासोबत नसीम खान जी आहेत लाईव्ह आपण नसीम खान यांच्याशी बोलणार आहोत. मोठी आजची दुर्घटना जी आहे त्याला नेमकं जबाबदार कोण सर? महानगरपालिका एल वॉर्ड त्याची जबाबदार आहे. कारण एवढा मोठा ड्रेनेज कमीत कमी 30 फूट खोलाचा ड्रेनेज होता आणि त्या ड्रेनेजवर विदाऊट बॅरिगेटिंग विदाऊट सेफ्टी लावून बॅरिगेटिंग सुद्धा केली नाही की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कळेल लोक बाजूमध्ये जातील. अशा कुठलीही व्यवस्था न करता सरळ तो मेन होल ओपन करून तिथे काम चालू होता.
आणि म्हणून तो एक त्या माणसाला दिसला नाही की काय झाला. आता ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळे दिसेल. जे घटना झालेला आहे ते टोटली महानगरपालिकाच्या निग्लिजन्स आहे आणि महानगरपालिकाच्या संबंधित अधिकाऱ्यावर निग्लिजन्सचा FIR झाला पाहिजे. FIR त्या सगळ्या नातेवाईकांचा कुटुंबांची मागणी आहे की जे जे दोषी आहेत पोलीस महानगरपालिकाचे अधिकारी सगळ्यांवर निग्लिजन्सचा FIR झाला पाहिजे. कारण ह्या विशेष म्हणून मुंबई शहरामध्ये एल वॉर्ड भ्रष्टाचारचा अड्डा झालेला आहे. लोकांच्या नागरिक समस्याबद्दल किंवा जे पावसाळ्यामध्ये असो बाकीच्या विषय असो सगळे विषयमध्ये एल वॉर्डच्या अधिकाऱ्यांचा निग्लिजन्स समोर आलेला आहे. तर ह्यांच्यावर FIR झाला पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी आहे. सर मुंबईकर सुरक्षित नाही असं म्हणायला लागेल कारण की काल परवाची जी घटना आहे त्यामध्ये एक लहान मुलाचा मृत्यू झाला चिमुरड्याचं झाड कोसळून. आज मेन हॉल मध्ये माणूस पडून मृत्यू होतोय आणि सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाने देखील याच्यावर फटकारलं होतं महापालिकेला की हे जे मॅनहोलचे जे तुम्ही जे जाळे आहेत त्या पूर्णपणे कधी बसवणार. या पावसाळा येण्यापूर्वी ही सगळी व्यवस्था झाली पाहिजे. महानगरपालिकाची जबाबदारी आहे. झाड डिलिमिटेड झाड असेल त्याला काढला पाहिजे. फांदी कापली पाहिजे. मेनहोल उघडलेला असेल तर मेनहोल बंद केला पाहिजे. हे सगळे पावसाळ्याच्या आधी बघून सर्वे करून नीट शहानिशा करून तिथे काम करण्याची जबाबदारी महानगरपालिकाची आहे. आता महानगरपालिकाचे संबंधित जे अधिकारी आहेत ते बेजबाबदारपणाने वागतायत म्हणून ही सगळी घटना या मुंबई शहरामध्ये होत आहे. हे होते नसीम खान. सोमनाथजी मला सांगाल की तुम्ही ती माहिती मिळवली त्यानुसार या ठिकाणी जे वर्क ऑर्डरच नव्हती असं तुमचं म्हणणं आहे. वर्क ऑर्डरच नव्हती असं ते महानगरपालिका म्हणते पण बिना वर्क ऑर्डरचं काम चालू केलं कसं काय. त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी काम चालू केलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. आपण बघू शकतो की हे जे गटार आहे हे जो मॅनहोल आहे हा जो मॅनहोल आपण दाखवू शकतो की आता अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. अग्निशमन दलाचा जवान जो आहे तो इथेच काम करतो आहे. आपण पाहिलं की अत्यंत अत्याधुनिक जी इक्विपमेंट्स होती पण इथून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. असं म्हटलं जातं की तो दुसऱ्या तिकडच्या एका मेनहोल मध्ये पडला आणि तिथून तो वाहत इथपर्यंत आलेला आहे आणि तेव्हा इथे त्याला पकड खरा जो मॅनहोल आहे तो तिकडचा ओपन होता आणि तिथून त्याला इकडे काढण्यात आलेला आहे. आतमध्ये गेलेला जो कर्मचारी होता दादा तुम्ही आतमध्ये गेला होता ना. अच्छा साहेब स्वतः अग्निशमन दलाचे जवान जे साहेब आहेत ते स्वतः आतमध्ये गेले होते आणि आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी सर तुम्ही गेला होता. हा आपण जर पाहिलं तर एक हे जे ऑपरेशन असतं अतिशय फार जबाबदारीचं ऑपरेशन असतं आणि ह्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असताना कोणती दुर्घटना होऊ नये याची देखील खबरदारी जी आहे ती हाँ आ जाओ बोलो बताओ बताओ क्या कितने बजे क्या हुआ 11 के आसपास का है। हाँ आदमी आ रहा था मेनू खुला हुआ था हाँ और मोबाइल पे थे वो हाँ फोन पे बात करते हुए आ रहे थे हाँ तो उसने मैं दूर से देखा हाँ वो अचानक गिर गए। अच्छा आपने देखा उसको गिरते हुए? नहीं मैं देख नहीं रहा गिरे अंदर हाँ तो ऐसा कुछ लगा कि मेरे को मेरी आँख भी गए हाँ ऐसा लगा कुछ गिरा अंदर। हाँ हाँ तो फिर आपने सबको बताया? नहीं वो लोग क्या बोले ये लोग यहीं पे थे वेल्डिंग वाले अच्छा बिल्डिंग वाले यही थे? वेल्डिंग, हाँ, ये था। हाँ। लेकिन इन लोगों ने ब्रेकर नहीं डाला। ओके आपण जर पाहिलं तर जे स्थानिक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी या ठिकाणी जेव्हा काम सुरू होतं तर काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी जी आहे ती बसवण्यात आली नव्हती. सुरक्षा यंत्रणा जी आहे ते कुठेतरी त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करताना त्यांनी वापरली नव्हती हेच आपल्याला दिसत आहे. आपण आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो माणूस पडला आतमध्ये गेला तो घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जर पाहिलं तर सर हा आता उपमहापौर आहेत संजय गाडी माझ्या मागेला विजेंद्र शिंदे आहेत तर त्या माणसाला तो बाहेर काढला तो जिवंत नसावा असंच म्हटलं जाऊ शकतं. त्याला जबाबदार कोण? कारण हाच प्रश्न मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी विचारला होता. जबाबदार आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय अश्विनी भिडे मॅडम आहेत असं मी
मुंबईचा एक नागरिक म्हणून आणि उपमहापौर म्हणून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. याचं कारण असं आहे की आज आपण जे बघताय हे मॅनहोल्स आता इथे लावतोय हा कॉन्ट्रॅक्टर. ह्या वॉर्ड स्तरावरती 2 वर्षापूर्वी एक निविदा दिलं होतं, एक कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा पिरियड संपला. त्याच्यानंतर आमच्या प्रशासनाने वॉर्ड स्तरावरती काय काय होते, कुठे कुठे मॅनहोल्स उघडे आहेत, त्यांना संरक्षित जाळ्या नाहीत, हे पाहिलं आणि मी त्या होण्याच्या हे अपघात व्हायच्या अगोदर ते आयुक्त मॅडमना पत्र दिलं, परंतु त्यांनी या पत्राची दखल घेतली नाही. एखाद्या संवेदनशील आयुक्त असत्या तर त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती चौकशी करून आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना पाणी करायला सांगितलं असतं. ज्या कॉन्ट्रॅक्टचं तर इथे पिरियड संपलाय त्या संरक्षित झाड्या लावल्याच गेल्या नाही, तिथे संरक्षित झाडीच लावलेली नाहीये. त्या ठिकाणी पुढे जिथे आपण आता मृतदेह काढला तिथेही लावलेली नाहीये. म्हणजे आयुक्त मॅडम या ठिकाणी आल्या, त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडून याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि याला सर्वस्वी कारणीभूत त्या आहेत असं मी या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप करतो. आणि याच्यामध्ये जे अधिकारी आमच्या सही आहेत, जबाबदार आहेत आणि जो ठेकेदार आहे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलाच पाहिजे. अजूनही आमचं जर प्रशासन झोपलं असेल तर आम्ही सत्तेधारी आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची आणि त्यांच्या शिव्या खायचं हे खायचंय का? तुम्ही सर्व पत्रकारांनी आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांनी याचा जाब विचारला पाहिजे. किती बळी तुम्ही मुंबईकरांचे घेणार अजून? सत्तेत आम्ही आहोत, आम्ही सतत तुम्हाला सांगतो, सगळं सांगतो, परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हलणार नसतील, काम करणार नसतील तर उद्यापासून शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आयुक्तांना आम्ही या ठिकाणी धडा शिकवणार आहोत. आपण सत्ताधारी आहात तरी देखील अशा प्रकारचं पाऊल उचलणार का? 100% सत्ताधारी असतो तरी एक मुंबईकर आहे मी. आज एका मुंबईकराचा जीव गेला, परवा त्या ठिकाणी एका लहान मुलाचा जीव गेला. जबाबदार कोण? सत्ताधारी असेल तर का आम्ही जाऊन तिकडे झाडं कापत नाही की आम्ही ते करायचं ना, आम्ही करायला लावणारे लोक आहोत. आणि हे सांगून देखील आयुक्तांना कळत नसेल तर त्यांनाही त्या ठिकाणी मॅनहोलचं इतके आणून उभं करायला पाहिजे आपल्याला सर्वांना. अजून किती जीव घेणार आहेत आयुक्त मॅडम आपण? हे आपण मुंबईकरांना सांगा. आणि तुमच्या या नाकर्तेपणामुळे मुंबईकरांचा आणि नागरिकांचा रोष या आमच्यावरती येतोय, त्याला कारणीभूत तुम्ही आहात. आपण तर पाहिलं तर की अतिशय कडवट भूमिका आहे, कडवट भूमिका जी आहे ती घाडी यांनी उपमहापौर यांनी दिलेली आहे. महापौर या उपमहापौर असताना देखील त्यांनी म्हटलंय की जे आयुक्त आहेत त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे. बरोबर आहे प्रशांत. त्यामुळे अर्थातच संजय घाडी हे फक्त महापालिका आयुक्तांवरच आरोप करत नाहीये, तर ठेकेदाराला सुद्धा त्यांना काम न केल्याचा जाब विचारतायत. सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? त्या माणसाला तर रुग्णालयात नेलेलं आहे, पण प्रशांत तिथल्या कुठल्या प्रत्यक्षदर्शींशी आपल्याला बोलता येईल का? जेव्हा ही घटना घडली आणि ज्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं त्यांच्याकडून हा घटनाक्रम आपल्याला मिळेल का नीट? आपण आताच काही वेळापूर्वीच एका जो प्रत्यक्षदर्शी होता त्याच्याशी आपण बोलणं केलं. त्याचं म्हणणं होतं की तो जो आपले देखा ना, तो आपण तो हे जे माझ्याबरोबर व्यक्ती आहे, ही व्यक्ती जी आहे ती चालत येत होती आणि तेव्हा त्यांनी पाहिलं. आप बताएंगे आपने क्या देखा, जैसे आपको बताया आपने? जब मैं उधर से आ रहा था हाँ। तो यहाँ पे भीड़ नहीं थी, मैं वो बाजू से आया था, कनाडा था, हाँ। वो बाजू से आया तो यहाँ भीड़ लगी, तो उसको वेल्डिंग वाले को पूछा क्या हुआ, बोलता अंदर आदमी गिर गया है।